इराण अमेरिका युद्ध अनेक महिने चालणार. अमेरिकन सैनिक इराणमध्ये उतरणार. ते इराणमध्ये सत्ता बदल घडवून आणणार. मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बातम्या. सध्या अमेरिकन सैनिक इराणमध्ये ग्राउंड इन्व्हेन्शनसाठी तयार आहेत. मला इराणचं तेल हवंय, आम्ही खर्ग आयलँड घेणार आहोत, असं स्वतः डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पण आता अमेरिकन सैनिक इराणमध्ये उतरण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धातून माघार घेतल्याचं दिसून येतंय. ट्रम्प यांनी इराण युद्धावरून अचानक युटर्न घेत अमेरिका 2 ते 3 आठवड्यात इराणमधून माघार घेणार असल्याचं म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे इराणला संघर्ष थांबवण्यासाठी कोणताही करार करण्याची आवश्यकता नाही, असंही ट्रम्प म्हणाले. म्हणजेच फक्त 2-3 दिवसांपूर्वी इराणचा आयलँड ताब्यात घेण्याची भाषा करणारे ट्रम्प आता इराणवरचे हल्ले थांबवण्यासाठी तयार झाले. पण असं नक्की घडलं काय? डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक इराण युद्धातून माघार घेण्याचा निर्णय का घेतला? अमेरिकेसमोर ही वेळ कशामुळे आली? या मागची कारणं काय आहेत? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी डोनाल्ड ट्रम्प नक्की काय म्हणाले ते पाहू. ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाईट हाऊस मध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की अमेरिका इराण विरुद्धचे आपले हल्ले पुढच्या 2 ते 3 आठवड्यात थांबवणार. तसंच यापुढे इराण सोबतच्या युद्धात अमेरिका दीर्घकाळ सहभागी राहणार नाही, असंही ट्रम्प म्हणाले. इथे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं एक वक्तव्य महत्त्वाचं आहे. ट्रम्प म्हणाले की हे युद्ध थांबवण्यासाठी इराणला कोणताही करार करण्याची आवश्यकता नाही. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या काही पूर्व अटी आहेत का, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी त्यावर नाही असं उत्तर दिलं. याचा अर्थ काय? तर अमेरिकेनं सरळ सरळ युद्धातून माघार घेतल्याचं दिसून येतंय. इराणवरती महिन्याभरापासून हल्ले चालू असतानाही अमेरिका कोणत्याही कराराशिवाय युद्ध थांबवायला तयार आहे. याचा अर्थ अमेरिकेला आपला पराभव दिसतोय. हे युद्ध आपण जिंकू शकत नाही हे अमेरिकेच्या लक्षात आल्यामुळेच ट्रम्प आता हल्ले थांबवण्यासाठी तयार झाले असल्याचं म्हटलं जातंय. पण अमेरिकेवरती ही वेळ का आली? अमेरिका कोणत्याही कराराशिवाय युद्ध थांबवण्यासाठी का तयार झालीये ते पाहू. अमेरिका अशा प्रकारे युद्ध थांबवण्यासाठी तयार होत आहे यामागचं पहिलं कारण म्हणजे अमेरिकेला हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली न करता येणं. या युद्धाला जेव्हापासून सुरुवात झालीये तेव्हापासून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरती इराणनं कंट्रोल मिळवलाय. हा असा समुद्री मार्ग आहे जिथून जगाचा 20% तेलाचा व्यापार होतो. पण इराणनं त्यावर होल्ड मिळवल्यामुळे जगभरातल्या तेलाच्या सप्लायवरती परिणाम झाला. युद्ध सुरू होण्याआधी 1 बॅरल कच्च्या तेलाची किंमत $70 ते $80 दरम्यान होती. आता ही किंमत $100 प्रति बॅरलच्या पार गेलीये. एक वेळ ही किंमत $120 प्रति बॅरल पर्यंत पोहोचली होती. याचा फटका अमेरिकेला बसायला लागलाय. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे अमेरिकेत महागाई वाढायला सुरुवात झालीये. खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र यात अमेरिकेला यश येत नाहीये. 19 मार्चला अमेरिकेनं हॉर्मुझ खुला करण्यासाठी स्पेशल हवाई मोहीम सुरू केली. या मोहिमेत A-10 थंडरबोल्ट 2 सारखी लढाऊ विमानं वापरण्यात आली. या विमानांनी इराणच्या बोटींना टार्गेट केलं. 26 मार्चला इस्रायली सैन्यानं अमेरिकेच्या मदतीनं इराणचे नेव्ही कमांडर अली रेझा टंगसिरी यांची हत्या केली. हे कमांडर इराणची हॉर्मुझ मधली नाकेबंदी पाहत होते. मात्र एवढं करूनही अमेरिकेला हॉर्मुझचा मार्ग खुला करता आलेला नाही. इराण फक्त त्याच्या मित्र देशांच्या जहाजांना हॉर्मुझ मधून जाण्याची परवानगी देतोय. इतर जहाजांकडून तो मोठ्या प्रमाणात टोल वसुली करतोय. जी जहाजं चीनची करन्सी युआन मध्ये पेमेंट करतायत, इराण त्यांना हॉर्मुझ मधून जाऊ देतोय. पण अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांची जहाज इराणनं रोखून धरली आहेत. या सगळ्यामुळे ट्रम्प यांच्यावरती दबाव वाढायला लागलाय. हॉर्मुझ मधली वाहतूक लवकरात लवकर पूर्वीप्रमाणे सुरू झाली नाही तर मोठं आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. अमेरिकेनं हल्ले थांबवल्याशिवाय इराण हे होऊ देणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता नाईलाजानं ट्रम्प यांना माघार घ्यावी लागत असल्याचं दिसतंय. अमेरिका अशा प्रकारे युद्ध थांबवण्यासाठी तयार होत आहे यामागचं दुसरं कारण म्हणजे अमेरिकेच्या मित्र देशांनी मदत करण्यास दिलेला नकार. खरं तर इराण विरुद्धच्या युद्धात नाटो देश आपल्या मदतीला येतील अशी अपेक्षा अमेरिकेला होती, कारण नाटो देशांनी आधी अनेक युद्धांमध्ये अमेरिकेची मदत केली आहे. 2001 साली अफगाणिस्तानातल्या मिशनसाठी प्रत्येक नाटो देशांनी आपल्या फौजा अमेरिकेच्या मदतीला पाठवल्या होत्या. 2003 साली इराक युद्धातही ब्रिटननं आपले सैनिक अमेरिकेच्या मदतीला पाठवले होते. 2011 सालच्या अरब स्प्रिंग दरम्यान लिबिया सारख्या देशामध्ये नाटोनं अमेरिकेची मोठी मदत केली होती. पण आता इराण विरुद्धच्या युद्धात चित्र पूर्णपणे बदललं आहे. अनेक नाटो देशांनी अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरायला थेट नकार दिलाय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाच्या सुरुवातीलाच नाटो देशांकडे मदत मागितली होती, पण जर्मनी, फ्रान्स, स्पेन यासारख्या प्रमुख नाटो देशांनी ट्रम्प यांना स्पष्ट नकार देत या युद्धात आम्ही सहभागी होणार नाही असं म्हटलं. महत्त्वाचं म्हणजे या देशांनी अमेरिकेला त्यांचे एअर बेसेस वापरण्याची परवानगीही दिली नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी हॉर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी अन्य देशांची मदत मागितली. त्यांनी चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स यासारख्या देशांनी हॉर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी त्यांचं सैन्य पाठवावं असं म्हटलं, पण या देशांनी यालाही नकार दिला. एवढंच नाही तर इस्रायल सारख्या अमेरिकेच्या अत्यंत जवळच्या मित्र देशांनीही अमेरिकेची साथ सोडली. अमेरिकेने जरी इराणमध्ये आपल्या फौजा उतरवल्या तरी इस्रायल आपले सैनिक इराणमध्ये पाठवणार नाही अशा बातम्या इस्रायलमधून आल्या. या सगळ्यांमुळे अमेरिका या युद्धात एकटा पडल्याचं दिसतंय. कोणताच देश अमेरिकेच्या मदतीला येत नसल्यामुळे ट्रम्प यांना हे युद्ध लढणं जड जात आहे. त्यामुळेच आता ट्रम्प यांना युद्धातून अशा प्रकारे माघार घ्यावी लागतीये. अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी तयार होत आहे यामागचं तिसरं कारण म्हणजे ट्रम्प यांना अमेरिकेतूनच होत असलेला विरोध. शनिवारी 28 मार्चला अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध प्रचंड मोठी आंदोलनं झाली. अमेरिकेतल्या सर्व 50 राज्यांमध्ये तब्बल 3200 ठिकाणी आंदोलनं झाली. अमेरिकेशिवाय युरोपात सुद्धा ट्रम्प यांच्या विरुद्ध हजारो लोक रस्त्यावरती उतरले होते. या आंदोलनांना नो किंग्स प्रोटेस्ट असं नाव देण्यात आलं होतं. अमेरिका आणि युरोपमध्ये मिळून तब्बल 80 लाख लोक या आंदोलनांमध्ये सहभागी झाल्याचं समोर आलंय. अमेरिकेत मागच्या काही वर्षात झालेलं हे सर्वात मोठं आंदोलन आहे. ट्रम्प यांनी इराणवरती जे युद्ध लादलं त्या विरोधात ही आंदोलनं सुरू आहेत. युद्ध लवकरात लवकर थांबवलं जावं अशी मागणी आता अमेरिकेतूनच केली जाते. महत्त्वाचं म्हणजे फक्त ट्रम्प विरोधकच नाही तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीची ताकद असलेल्या राज्यांमध्येही शनिवारी मोठी आंदोलनं झाली. या युद्धामुळे ट्रम्प यांची अमेरिकेतली लोकप्रियताही कमी व्हायला लागलीय. युद्धानंतर ट्रम्प यांचं अप्रुव्हल रेटिंग 36% घसरल्याचं समोर आलंय. या सगळ्यामुळे ट्रम्प यांच्यावरती युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढलाय. ज्या देशाला युद्धामध्ये आपल्या नागरिकांकडून सपोर्ट मिळत नाही तो देश फार काळ युद्ध लढू शकत नाही. अमेरिकेसोबत सध्या हेच घडतंय. दुसरीकडे इराणमध्ये मात्र तिथल्या जनतेचा आपल्या सरकारला पूर्ण पाठिंबा आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी जनता सरकारच्या बाजूने एकत्र आल्याचं दिसतंय. हेच कारण आहे की अमेरिका अजूनही इराणमध्ये सत्ता बदल घडवू शकत नाहीये. उलट युद्ध चालू राहिलं तर इकडे अमेरिकेत ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाईलाजानं ट्रम्प यांना अशा प्रकारे माघार घ्यावी लागत असल्याचं दिसतंय. खरं तर हे युद्ध सुरू झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेगवेगळे दावे केले. ते कधी अमेरिकेनं युद्ध जिंकल्याचा दावा करतायत तर कधी इराणचा आयलँड ताब्यात घेऊ असं म्हणतायत. आता त्यांनी 2 ते 3 आठवड्यात अमेरिका इराणमधून माघार घेईल असं म्हटलंय. पण असं करताना इराणला अमेरिकेसोबत कोणताही करार करावा लागणार नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. त्यामुळेच ट्रम्प हे नाईलाजानं युद्ध सोडत असल्याचं बोललं जात आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? इराण युद्धात ट्रम्प तोंडावर आपटलेत का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.